अरे रस्ता खराब आहे म्हणून नाही व्यवस्थित चालवत आहे सायकल. एकदा रस्ता व्यवस्थित झाला ना मग सायकल ते आपण चाक काढूयात. सायकलचं चाक आहे ना साईडचं ते काढून टाकायचं. सो आत्ता वाजले 11:15 आणि आज शाळेमध्ये सायन्स एक्सपेरिमेंट होतं. म्हणजे मोठ्या मुलांचं होतं त्याच्यामुळे तिथं पाऊण तास गेला. म्हणजे 10ला स्कूल ओपन झालं तर 11:45 वाजेपर्यंत तिथं टायमिंग गेला. घरी आले तोपर्यंत म्हणजे 11 वाजलेच होते. आणि मेन म्हणजे पूजा राहिली तर आत्ता पूजाच केली. फक्त पूजा झाली माझी आणि लगेच वाजले आत्ता 11:15. तर चला टाईम झाला आहे घेऊन येऊयात. मस्त ऊन पडलं आहे आज शनिवार त्याच्यामुळे फक्त आज तर कपडे राहिलेत, भांडी राहिलेत, मेन म्हणजे दळण करायचं. आज तर एवढे काम येतं. आणि काल बाहेर गेलतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलोत आणि थोडंसं साहित्य पण म्हणजे बाजार वगैरे पण केला. तर कालचे कपडे तसेच राहिलेत. आज तर इतके मोठे कपडे. आत्ता तर 12 वाजलेत म्हणजे शाळा सुटून येऊस तर 12:30 वाजता आहेत रुद्राचं आवरूस तर. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन अशी छान सुरुवात. तर आज आहे शनिवार. मग शनिवारी म्हणजे शुक्रवारी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलतो त्याच्यामुळं काही शाळेत नाही रुद्रांश गेला नाही. आणि मग आज शनिवार तर आज 2 तासच होती. पण तरी पण म्हटलं नको. आज पण त्याला कंटाळा आलता. पण काय होतं की शनिवार लगेच रविवारची सुट्टी असं 2-3 दिवस कंटाळा केला की मग त्याला जायलाच नको. म्हटलं काय आजच्या दिवस 2 तास गेला की परत रविवार आहेच आहे. म्हणून मग त्याला शाळेत सोडलं. भरपूर कामं होते. शाळेत सोडून आल्याच्या नंतर पण राहिलेले कामं आहे ते सगळे आवरले. आणि मेन म्हणजे माझं काय होतं की दिवस माझा पूर्ण असा का जातो कारण की एकतर सकाळी त्यांना आवरून द्यायचं, परत रुद्राशला आवरून द्यायचं, परत धुणं भांडी राहिलेलं काम, फरशा, देवपूजा. आणि दुपारच्या नंतर माझं असतं हे व्हिडिओ एडिटिंग करायचं. म्हणजे हे काढलेले मी अगोदरच असतं सकाळी किंवा संध्याकाळी. तर हा मसाले भात आहे मी संध्याकाळची रेसिपी बनवते. तर मग त्याच्यामध्ये ना पूर्ण दिवस कामात जातो. म्हणजे शाळेतनं आलं की त्याला जेव घालायचं, त्याला झोपी घालायचं. मी जरी अर्धा 1 तास झोपले तर झोपले. नंतर मग तिथून पुढे रील बनवायच्या, परत व्हिडिओ एडिटिंग करायचा, अपलोड करायच्या, रील अपलोड करायच्या, स्टोरी लावायची. भरपूर म्हणजे पूर्ण दिवस कामात असतो. आणि अजून एक नवीन सुरुवात केलेली आहे ती केलेली आहे वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज. तर ती पण 8 दिवस झाली. तर पूर्ण दिवस म्हणजे असा एकही तास नाही की टाईम भेटत असेल. थोडासा भेटला तर मग तेवढं थोडंसं झोपायचं, नाही तर पूर्ण दिवस बिझी. तर आत्ता मी जे पहिले व्हिडिओ होते ना आपल्या म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ते अगोदर काढून ठेवलेले होते ते मी अपलोड करणार होते. पण 2च मिनटं थांबाळा, त्याला टी व्ही बघायची आणि माझा व्हिडिओ एडिटिंग चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं 2 मिनटं थांब रुद्रांश. तर त्याला टी व्ही बघायची. आज काही तो झोपला नाही, अजिबात नाही झोपला. उद्या ह्यांची सुट्टी, उद्या तर झोपणारच नाही. ते घरी असल्यावर तर अजिबात नाही झोपत आहे. तर आत्ता वाजलेत 2 मिनटं थांब, 5 वाजत आलेत आत्ता मी रील्स बनवल्या आणि आत्ता व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला आहे. कारण की तो काय करतो, तो दुपारी जर झोपला तर मग 4 किंवा 5 वाजता उठला तर मग तेव्हा तो टी व्ही बघतो. तर आत्ता झोपला नाही तरी पण मी त्याला 4 वाजेपर्यंत अजिबात टी व्ही लावून दिली नाही. आत्ता 4 वाजता टी व्ही लावून दिली. तिथून पुढे मग चहा बिस्किट घेतलं, थोडं रील्स काढल्या. आता व्हिडिओ एडिटिंग करते. कमीत कमी ह्याला ना म्हणजे 1.5-2 तास जातात. रील्स काढणं, व्हिडिओ एडिटिंग करणं, अपलोड करणं, हे सगळं ह्याला ना 2 तास सहज जातात. आणि व्हिडिओ काढायचं ते वेगळंच, त्याला वेगळंच टायमिंग जातो. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ना मी ह्याच्या अगोदर ना भरपूर वेळेस म्हणजे भरपूर असे व्हिडिओ होते आपल्या माझ्या मोबाईलमध्ये जे मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार होते. पण त्याचं काय झालं की त्याला क्वालिटी पण जास्त चांगली नव्हती. आणि आत्ता क्वालिटी थोडीशी चांगली आहे त्याच्यामुळं. आणि मेन म्हणजे मोबाईल पण माझा हँग होत होता कारण की त्याच्यामध्ये कमीत कमी अशा छोट्या छोट्याला क्लिप असतात ना त्या 1,000च्या वर होत्या, 1,500 जवळ होत्या. आणि करण म्हटलं मला कसं होतं की आत्ता मी आज व्हिडिओ काढला किंवा काल काढला की मला लगेच जे आत्ताचे रिसेंटली व्हिडिओ आहेत तेच मला जास्त करून अपलोड करायला पण आवडत आहेत. आणि जे मग पाठीमागचे असतात ना मग ते तसेच राहून जात आहेत. त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न केला की पाठीमागचे व्हिडिओ एडिटिंग करूयात. पण जे थोडेसे चांगले आहेत ना ते ठेवलेत. आता माहीत नाही ते कधी एडिटिंग करणं होतील. म्हणून मग बरेच खूप काही जास्त फोटो पण डिलीट केले, व्हिडिओ पण खूप जास्त व्हिडिओ डिलीट केले. म्हटलं जाऊ द्या. आत्ता काय करायचं आहे की आपल्याला जे डेली रुटीन म्हणजे मला जे डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत
ते बनवायचे. त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ दे, मागच्या आहेत ते डिलीट करून टाकूयात. आणि आज मसाले भातामध्ये सगळं साहित्य होतं. म्हणजे कसं असतं ना, वाटाणा, म्हणजे तरी वाटाणा नव्हता, पावटा, फ्लावर वगैरे सगळे साहित्य असले ना तर भात अजून छान लागतो. म्हणजे आम्हाला नसेल तरी पण आम्ही करतो आणि आवडतो पण, आम्हाला मसाले भात जास्त आवडतो. पण आज भरपूर होता, फ्लावर होता, पावटा होता, सगळं साहित्य होतं. तर म्हटलं चला, आणि 8 दिवसातनं 2 वेळेस तर आमची तर असतेच असते मसाला भात खिचडी. म्हणजे सकाळी पण थोडीशी राहिली ना तर ती पण खायला खूप भारी लागती. आणि सकाळी तर काही करणं होत नाही. सकाळी त्यांना टिफिनला भाजी चपाती वगैरे द्यायची असते, मग फक्त संध्याकाळीच बनवायचे. तर आजच्या भाताला सगळ्या भाज्या होत्या, म्हणून म्हटलं चला आज पण मसाले भात करूयात. तर काय काय साहित्य आहे हे तर मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे. आणि सध्या मी ह्याला तेल ना, मोहरीचं तेल वापरते, कारण की म्हटलं की म्हणजे चांगलं लागतं म्हणजे भाजी वगैरे. तर एक बॉटल आणून बघितली, पण छान लागते. थोडंसं ना फोडणी घातल्या थोडासा वास येतो, म्हणजे मला त्याचा वास अजिबात नाही आवडत आहे. फक्त थोडा वेळ येतो, जेव्हा पण त्याच्यामध्ये कांदा लसूण परततो तेव्हाच येतो, मग परत नाही येते. आणि खायला ना टेस्टी खूप भारी लागते. तर काय होतं दरवेळेस की आपण कुकरमध्ये म्हणजे पाणी टाकलं, भात वगैरे सगळं टाकला, फोडणी वगैरे सगळी घातली, तर लगेच कुकरचं झाकण लावलं की जो मसाला आहे, जी कोथिंबीर, खडे मसाले वगैरे काय होते वरती बसतायत. तर मी म्हटलं की चला, तरी पण थोडीशी घाई होती मला, तरी जास्त उकळून नाही दिलं मी. त्याच्यामुळं तुम्हाला शेवटला दिसलंच व्हिडिओमध्ये, तरी पण थोडंसं साईडला आलेलं आहे मसाला वगैरे. पण आपण हे पूर्ण जसं आपण पातेल्यामध्ये, आता शक्यतो पातेल्यामध्ये कोणीच नाही भात लावते, आम्ही पहिलं पातेल्यामध्येच जास्त करून मसाले भात पातेल्यामध्ये करायचो, कुकरमध्ये नव्हतो करत आहे. तर तो कसं होता, सगळा मसाला आहे ना तो मिक्स व्हायचा, कारण की त्याला चांगली उकळी आल्याच्यानंतर झाकण ठेवायचं. आणि आपण कुकरला काय करतो की झाकण म्हणजे उकळी न यायच्या आधीच लगेच फोडणी घातली, पाणी टाकलं की लगेच झाकण लावून ठेवतो. त्याच्यामुळे जो मसाला आहे तो सगळा वरच्या साईडला येतो आहे. आता मी ह्याला फक्त 3 शिट्ट्या घेते, मोजून 5 मिनटं पण नाहीत लागत आहेत 3 शिट्ट्या व्हायला. छोट्या कुकरमध्ये तर लगेच होत आहेत. आणि भात तर अगदी 2-3 भांडे राहिलेले असते, तेवढे घासूपर्यंत तर भात तयार. 3 शिट्ट्या झाल्या, कुकर थोडंसं थंड होऊ दिलं, बाकीचे भांडे होते ते तोपर्यंत आवरून घेतले. आणि बघू शकता, तरी पण थोडंसं अजून मला वाटते थोडीशी अजून 1-2 मिनटं मी चांगली उकळी येऊन द्यायला पाहिजे होती भाताला, कारण की चांगली उकळी आली ना, हा बघू शकता वरती मसाला हा सगळ्या भातात मिक्स होतो एक चांगली उकळी येऊ दिल्यावर. पण थोडीशी घाई होती त्याच्यामुळं लवकर झाकण लावलं. तर बघू शकता मसाले भात मस्त तयार झाला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मसाले भात कोणाकोणाला आवडतो हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि बघू शकता भात टेस्टीला पण इतका मस्त झालता. आणि थोडंसं तिखट जास्त झालं, तर म्हणजे मिरची थोडीशी, तर अजून झणझणीत छान, मला तर खूप आवडला. एकदम मस्त रेसिपी झालेली आहे, अशी नक्की ट्राय करून बघा.